40,000 हप्ता आहे ना, त्याच्यामध्ये तुम्ही दर महिन्याला 5,000 रुपये एक्स्ट्रा भरायचे. भरू शकाल का पैसे? म्हणजे ट्राय केलं तर नक्कीच. ट्राय केलं नक्की. पण आपण काय म्हणतो, मला म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करायची आहे, Correct. इकडे करायची आहे. आता सपोज तुमचा होम लोनचा इंटरेस्ट आहे फॉर एक्झाम्पल 10%. बरोबर. किती मला माहित नाही आता. या जगामध्ये ना ऋषिकेशसाठी 10% गॅरंटेड रिटर्न्स, वो भी टॅक्स फ्री, आणि तो फक्त ऋषिकेशसाठी आहे. ओके. कुठला प्रोडक्ट आहे तो? आय गेस नो. होम लोन. कारण तुम्ही 50 लाख रुपये बँकेचे वापरता आणि त्याच्यावरती तुम्ही जर एक्स्ट्रा पैसे भरले, ईएमआयच्या पेक्षा एक्स्ट्रा पैसे भरले, ते जे काय 1000 रुपये आहेत ना, त्याचं 10% व्याज तुमचं बंद झालं ना. करेक्ट. लोन इज अ लायबिलिटी, इज नॉट अन असेट. 10% वाचवले काय, 10% कमवले काय. कमवलं तर मला टॅक्स भरायला लागतो, इथं मला टॅक्स नाही भरायचा. मी फक्त सुरुवातीला जर 1,000 जर ऍडिशनल भरायला गेलात ना, लाखो रुपये व्याजामध्ये जे बँकेला जाणार ते वाचतं. लोन आहे 50 लाख. ओके. ईएमआय म्हणजे काय, इक्वेटेड मंथली इन्स्टॉलमेंट. पहिल्या महिन्यामध्ये अख्खे 50 लाख वापरलेले असतात. बरोबर. त्या 50 लाखावरती त्या महिन्याचं व्याज कापलं जातं. इंटरेस्ट असतो. तर करेक्ट. 30,000 रुपये दिले ना, तर कदाचित 3,000 रुपये मुद्दलला जाईल, 27,000 व्याजाला जाईल. बरोबर. दुसऱ्या महिन्यामध्ये 3,000 कमी झाले, म्हणजे 49,99,997 याच्यावरती मला व्याज भरावं लागेल. बरोबर. पण तेच पहिल्या महिन्यामध्ये तुम्ही 2,000 एक्स्ट्रा भरले, तर 2,000 आणखीन कमी झाले ना. पण 2,000 रुपये तुम्ही पुढचे 25 वर्ष वापरणार नाही हे बँकेला सांगता, म्हणजे तेवढ्या वेळेचं व्याज तुमचं खटकन कमी होतं. करेक्ट. कॅल्क्युलेट करून बघा, डोळे पांढरे होतील. एवढे पैसे वाचवी, छाती ठोकपणे सांगतो. कर्जाचं नियोजन प्रॉपर केलं ना, तर सेव्ह लॉट ऑफ मनी.